वेगवेगळ्या युक्त्या वापरून श्रीकृष्णाला आपल्याकडे येण्यासाठी लाडिक प्रयत्न करत असते. तसेच श्रीकृष्ण आणि कालियामर्दन यांच्या युद्धाचे वर्णन या वात्सल्य पदमध्ये केलेले आहे. आपल्या समोर वात्सल्य पदम सादर करायला आता येत आहेत गीता नृत्य निकेतन भरतनाट्यमच्या संस्थापिका, संचालिका आणि गुरु श्रीमती ज्योती आरेकर. जोरदार टाळ्यांनी स्वागत करा ज्योती आरेकर यांचं, कारण त्यांनी मेहनत करून आज त्यांचा सर्व शिष्यगण आपल्यासमोर इथे नृत्याविष्कार सादर करत आहे आणि खुद्द गुरु आता आपल्या सर्वांसमोर हा नृत्याविष्कार घेऊन येत आहेत. Tani
सुंदर. मी ज्योतिजींना विनंती करते 1-2 मिनिटं इथे स्टेजवर त्यांनी उभं राहावं. आणि मला वाटतं अतिशय सुंदर असं हे सादरीकरण होतं. श्रीकृष्णाच्या बाललीला आणि यशोदा मातेची माया ओथंबून वाहत होती. आणि मला वाटतं गुरुच्या या सादरीकरणाला उभं राहून जर सर्वांनी टाळ्या वाजवल्या तर खरंच खूप छान वाटेल. मी 2 मिनिटं फक्त. नक्कीच. मला खूप आनंद होतोय की माझी विद्यार्थिनी जी माझ्याकडे इतके वर्ष शिकते आणि ती आज तिच्या विद्यार्थिनींना शिकवून तिने इथे उभं केलंय. एक गुरुला याच्यापेक्षा मोठा आनंद नाही आहे की तिने तिच्या शिष्यांना सुद्धा खूप चांगलं घडवलंय.
खूप छान तिने त्यांना तयार केलंय आणि खूप मेहनत घेतली तिने त्यांच्या पाठी. आणि मी किती दिवस तिच्याकडे ना ऐकते की ताई हे असं आहे, ताई हे असं आहे, ताई हे असं आहे. आणि मी तिला नेहमी म्हटलं की माझा पाठिंबा तुला नेहमी असेल ॲज अ गुरु म्हणून, नुसतंच गुरु नाही, एक मैत्रीण म्हणून, एक आई म्हणून मी नेहमी तुझ्या पाठीशी राहीन ज्योती. आणि मला खूप अभिमान वाटतोय की तू इतक्या वर्षानंतर परत नाचलीस. आज मला खूप खूप आनंद झाला. थँक्यू सो मच. आणि मी खरंच हा प्रश्न तुम्हाला विचारणार होते थोड्या वेळाने की आपली शिष्य आज नृत्य करते आणि तिचेही शिष्यगण आज मंचावर आहेत, कसं वाटतंय? आणि मला वाटतं एका गुरुसाठी याहून मोठी गुरुदक्षिणा काहीही नसू खूप मोठी गुरुदक्षिणा आहे की आपला विद्यार्थी आपला वारसा पुढे नेतोय, यापेक्षा मोठी गोष्ट काहीच नाही. खरोखर गुरुची परंपरा जतन करणे, पुढे नेणे हीच खरी गुरुदक्षिणा. आणि ज्योतिताईंना थकले असं तरी एक पटकन प्रश्न विचारते. आज तुमच्या सगळ्या शिष्या परफॉर्म करतायत, कुठेतरी तुमचं एक स्वप्न नृत्याचं आज साकार होतंय, तुम्हाला कसं वाटतंय? सर्वांना माझा नमस्कार. तुम्ही इथे येऊन मला जो पाठिंबा दिलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. मला सांगायला आनंद होईल की माझा गुरु माझ्यासोबत आहेत आज या कार्यक्रमासाठी. माझ्या मुली खूप मेहनत घेतात, खूप छान प्रॅक्टिस करतात. मला इथं आठवण येते ती माझ्या गुरु पूनमताई मुर्डेश्वर. त्या आज इथे असत्या तर त्यांनाही खूप माझा अभिमान वाटला असता. तर मी त्यांना खूप मिस करते. ताईंच्या आई आहेत, त्या मातोश्री आहेत, पण आज त्या आपल्यात नाही आहेत. पण मला म्हणजे सुरुवात झाल्यापासून मी ताईला बोलते की पूनम ताई पाहिजे होत्या बघायला, की त्यांना खूप, कारण त्यांचा सपोर्ट आणि त्यांनी जो माझ्यावरती विश्वास दाखवलाय ना तो खूप मोलाचा आहे. म्हणजे नेहमी त्या इन्करेजच करायच्या, असू दे वकिली एका बाजूला आणि हे एका बाजूला, ही कला आहे, त्याला कोणी असं जात धर्म नसतो. सो तू कर, तुला होईल. खूप डिफिकल्ट होतं ते, म्हणजे लॉची एक्झाम प्लस याची एक्झाम खूप कठीण होतं, पण मॅनेज केलं. कारण गुरु दोन्हीही मला खूप छान मिळाले. कदाचित माझं आधीचं पुण्य असेल जे मला पूनमताई आणखीन तमन्नाताईंसारखे गुरु मिळालेत. भाग्य लागतं की तुम्हाला आजच्या काळामध्ये, आजचं सगळं तुम्हाला माहितीच आहे, वेस्टर्न आहे सगळं, त्याच्यामध्ये या क्लासिकल कोणाला आवडतं इतकं नाही. पण याही दिवसामध्ये माझ्या मुली इथे जे आहेत, मी पालकांचे पण खूप मनापासून धन्यवाद देते की त्यांनी भरतनाट्यम आपल्या मुलींसाठी चूज केलं. म्हणजे त्यांचंही कौतुकच आहे. कारण आज जे काही चालू आहे वेस्टर्न रील्स हे बघता तुम्ही सोशल मीडियावर, त्याच्यात आपली जी संस्कृती आहे ती कुठेतरी अशी लपली जाते. सो तिला कुठेतरी आपणच पुढे नेलं पाहिजे. आपल्या मुलांना तुम्ही इन्करेज करा असं मला म्हणायचं आहे. कारण मी स्वतः LLB BCom आहे, BCom LLB केले प्लस गांधर्व विशारद केले. तुम्हाला चांगला गुरु, तुमचे पेरेंट्स चांगली दिशा दाखवतात. सो खूप खूप धन्यवाद ताई. आणि तू जो माझ्यावर विश्वास दाखवलास त्याबद्दल तुझे आभार मानावे तेवढे कमीच आहे. गॉड ब्लेस यू. थँक्यू सो मच. मी तुझ्या पाठीशी. डोंट वरी. थँक्यू सो मच. कसा वाटला तुम्हाला प्रोग्राम? धन्यवाद. थँक्यू. जोरदार आवाज येऊ दे. आम्ही एवढे जोरदार आहोत तर तुमचा पण आवाज जोरदार आला पाहिजे. टाळ्यांचा आवाज खूप कमी येतो, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे एकदा. आणि जसं ज्योतिताई